सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी गावामधील करजगी या गावामध्ये 6/2/2025 रोजी एक समाज विघात अतिशय घृणास्पद अशी एक घटना घडली होती। 4 वर्षाच्या एक बालिकावर 45 वर्षाच्या धडधाकट पुरुषाने अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करून खून केला होता। त्याचं नाव म्हणजे पांडुरंग सोमण्णा कळली। त्याच्या विरुद्ध पोलिसांनी तपास करून 18/2/2025 रोजी 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल केलं होतं आणि त्याचा निकाल आज रोजी झाला। सरकार पक्षासमोर निश्चितच त्या दोषारोपपत्रातील पुरावा पाहता परिस्थितीजन्य असा पुरावा होता आणि सरकारी पक्षासमोर एक आव्हान होतं की यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याच्या दृष्टीनं 15 साक्षीदार या कामी तपासले। त्यामधील एक साक्षीदार म्हणजे तिच्या मैताची चुलत बहीण, त्याचप्रमाणे एक तेथील असलेला स्वतंत्र साक्षीदार जो शेतामध्ये ट्रॅक्टरने शेत नांगरत होता। त्यांनी या आरोपी आणि ही मयत यांना शेवटचं पाहिलं होतं आणि अवघ्या 2 तासात तिचा घृणास्पद खून झाल्याचा उघडकीस आला प्रकार आणि त्या आरोपीच्याच घरामध्ये त्या आरोपीनं तिच्यावर खून करून तिला टिन बॉक्समध्ये म्हणजे जे ट्रंक असते त्या ट्रंकमध्ये कोंबून ठेवलं होतं आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाजामध्ये खूपच वाईट असा हा प्रकार असल्याकारणानं हळहळ व्यक्त होत होती। त्याचा आज निकाल लागला आणि त्या आरोपीविरुद्ध जो पुरावा आला, सरकार पक्षाने त्यासाठी जे कष्ट घेतले, ज्या साक्षीदारांच्याकडून जी परिस्थिती आणली त्या परिस्थितीला ग्राह्य धरून ही रेअर केस आहे, समाजाला काळीमा फासणारी आहे। समाजामध्ये एक विचित्र असा संदेश देणारी घटना होती आणि त्याला एकमेव शिक्षा होती ती म्हणजे फाशी आणि ती समाजाची जी मागणी होती फाशी व्हावी ती माननीय पोक्सोचे जे न्यायाधीश आहेत श्रीमती मोहंती मॅडम यांनी या सर्व पुराव्याचा अवलोकन करून सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस आज रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश या निकालामार्फत गेलेला आहे। जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी गावामध्ये एक 4 वर्षीय मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आला होता। त्या संदर्भात 1.25 वर्ष झालं कोर्टात केस चालू होती आणि आज कोर्टाने त्या आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली आहे। या संदर्भात आम्ही विशेष आभार म्हणजे आपल्या जिल्ह्याचे DGP प्रमोद भोकरे सर, तसे आमचे ॲडव्होकेट तौहीद रियाज जमादार यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, कारण या लोकांनी अथक परिश्रम घेऊन 1.25 वर्ष या घटनेचा फॉलोअप घेऊन आज त्या नराधामाला फाशी शिक्षा मिळवून दिलेली आहे। आणि विशेष आभार म्हणजे पोलीस प्रशासनाचा यात आभार व्यक्त करीन, कारण पोलीस अधीक्षक घुगे साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक सुनील फुलारी साहेब आणि IO कांबळे साहेब या लोकांनी चांगला तपास करून 13 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल केलेला आहे। हा एक ऐतिहासिकच पोलिसांचा क्रम होता, 13 दिवसात चार्जशीट दाखल करणे आणि या सर्व टीमने आज एक रेअरमध्ये केस होती ही आणि या केसचा निकाल लागलेला आहे आणि फाशी मिळवून दिलेली आहे। आम्ही सर्व समाजातर्फे व सर्व भारतीयांतर्फे आणि सांगलीकरांतर्फे आम्ही या सर्व लोकांचा मनपूर्वक आभार मानतो।